दाजी पिराजी भोसले तथा दाजीबा हे अक्कलकोटमध्ये श्रीमंत मालोजी राजे यांचे मुख्य कारभारी होते. कारभारी पदावर असल्यामुळे त्या संस्थानामध्ये त्यांचा विशेष असा दबदबा होता. शिवाय ते श्रीमंत मालोजी राजांच्या मर्जीतले होते. मर्जीतलेच नव्हे तर ते श्रीमंत मालोजी राजांचे कंठमणी होते. त्यामुळे दाजीबांचा वावर हा अतिशय मस्तवालपणे संपूर्ण संस्थानामध्ये गाजला होता. ते गोरगरीब पददलित अशा लोकांवर अतिशय अत्याचार करीत असत, जुलूम जबरदस्ती करत असत. सर्वांशी त्यांचं वर्तन हे अतिशय अन्यायाचं होतं. इतकेच नव्हे तर घोड्यावरून रपेट मारताना जर कोणी त्यांना मुजरा वगैरे केला तरी देखील अतिशय उद्दमपणे ते लाथ मारायचे, लाथेने भिरकावून द्यायचे. अशा ह्या उन्मत्त दाजीबांबद्दल संस्थानिकांकडे कोणीही कागाळीही करू शकत नव्हते, कारण मालोजी राजांच्या ते मर्जीतले होते. परंतु पुढे काही दिवसांनी त्यांच्या अत्याचारांच्या तक्रारी ह्या इंग्रज सरकारपर्यंत पोहोचल्या. नंतर इंग्रज सरकारने मात्र त्यांची संस्थानामधून हकालपट्टी करून त्यांना मुंबईला पाठवले. पुढे हे दाजीबा की जे अतिशय वाल्या कोळ्याप्रमाणे वागत होते, असे दाजीबा श्री स्वामी समर्थांच्या कृपेनं कसे भक्त झाले हे आपण पुढील भागात बघूया.